नेहमीची येतो पावसाळा आणि नेहमीची पडतात खड्डे या उक्तीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सुरुवातीच्याच पावसानं औरंगाबादच्या रस्त्याचं पितळ उघडं पडलं। औरंगाबादचे फक्त 1.5-2 महिन्यांपूर्वी केलेले रस्ते आता खड्ड्यात हरवलेत। 40 कोटी खर्च करून औरंगाबादेत काही नवीन रस्ते बांधण्यात आले होते, तर काही रस्त्यांची डागडुजी करण्यात आली होती। मात्र हे सर्व पावसानं धुवून काढत महापालिकेचं बाब जगासमोर उघडं पाडलंय। आता शहरातल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं एवढं साम्राज्य पसरलंय की त्यातून मार्ग काढणं म्हणजे जणू गड जिंकणं अशी अवस्था झाली आहे। खड्ड्यांचा जास्त करून गाडीचा प्रॉब्लेम तर आहे, सोबत बॅक प्रॉब्लेम हा वाढले लोकांचे जास्त। मणक्यामध्ये गॅप पडणं किंवा जास्त करून गाडी अनबॅलन्स होते कधी चालताना, ट्रॅफिक जास्त वाढते गाडीमुळं। जे लोक फिरतात फॅमिली घेऊन त्यांचे बरेच वेळा खाली पडतात। गाडी चालवताना माणसाला दणके बसतात आणि त्याच्यामुळे माणसाच्या शरीराला बी त्रास होतो आणि गाडीचाही पूर्ण भुगाव होतो। गाडीचे म्हणजे त्याचे पार्ट ढिले होतात आणि त्याच्यामुळं आर्थिक नुकसान सहन करावं लागते आणि शारीरिक नुकसान पण सहन करावं लागते। संबंधित लोक आहेत जे अधिकारी पदाधिकारी वरिष्ठ अधिकारी यांनी सगळ्यांनी हे रोडवर जात असावेत, त्यांनी सुद्धा लहान गाडी मोठी गाडी घेऊन जात असावे, त्यांनाही त्रास होत असावा, पण हे तोंडात मूग घेऊन का गप्प बसतात। काही ठिकाणी महापालिकेनं आपलं पाप लपवण्याचं म्हणजे खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलंय। मात्र खडीच्या सहाय्यानं केवळ खड्डे तात्पुरते बुजवले जात आहेत। पुन्हा पाऊस आला की त्या मुरमाचा चिखल होणार आणि पुन्हा वाहनधारक त्यात अडकून पडणार। मात्र महापालिकेला केवळ दावे करण्यात आणि आरोप करण्यातच मग्न आहेत। जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये सुद्धा यासाठी तातडीने खर्च करावा असं त्या ठिकाणी सुद्धा हे झालेलं आहे। मात्र यामध्ये कुठला खर्च अद्याप झालेला नाही आहे। आता खर्च करणार आहोत आणि ते ही खड्डे बुजवण्यासाठी तात्काळ यंत्रणा उभी केली गेलेली आहे। प्रशासनाला तसे आदेश दिलेले आहेत आणि लवकरच येत्या काही दिवसांमध्येच हे जे काही खड्डे काही रस्त्यांवरती पडलेले आहेत त्यांना बुजवण्यात येईल। खड्ड्यांची ही नरक यातना या पर्यटन नगरीला नवीन नाही। अनेकदा औरंगाबादकरांनी याबाबत आक्रोश केलाय, मात्र उपयोग शून्य। थातूर मातूर काम करत महापालिका लोकांचा राग कमी करते आणि लोकही शांत होतात। मात्र या खड्ड्यांना कायमस्वरूपी घालवायची गरज कुणालाही वाटत नाही आणि तोपर्यंत ही गरज निर्माण होत नाही तोपर्यंत खड्डेरूपी मंगळाची सैर सुरूच राहणार। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।